Hello student, you are welcome to Atulit English Academy. Now today we are going to learn here the most important uses in English grammar. As soon as, second use, hardly when, and no sooner than. In this video we are going to learn here the most important uses. So take it seriously, watch the whole video and appreciate the total part of these linguistic items in this video. विद्यार्थी मित्र, या पिरियड मध्ये as soon as, त्याच वाक्यामध्ये no sooner चा वापर आणि त्याच वाक्यामध्ये hardly when चा वापर आपल्याला शिकायचा आहे. as soon as चा उपयोग शिकत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता बघा हे उदाहरण, द रेस स्टार्टेड. एक वाक्य आहे, वी वेअर लुकिंग फॉर भोला. सेकंड सेंटेन्स आहे. द रेस स्टार्टेड सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे आणि द वी वेअर लुकिंग फॉर भोला हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. या ठिकाणी दोन ऍक्शन घडलेल्या आहेत पास्ट मध्ये. पहिली ऍक्शन घडलेली आहे की रेस स्टार्ट झाली आणि दुसरी ऍक्शन घडत होती की तिथे ते आपण जे लोक आहे ते भोलाला बघत होतो. या वाक्यामध्ये as soon as चा वापर जर करायचा असेल तर त्याच क्षणी त्याच वेळेला हा याचा अर्थ होतो. जेव्हा आपण no sooner चा उपयोग करतो ते वाक्य नकारार्थी होत असते. as soon as चा उपयोग करतात ते होकारार्थी आहे. मग आता ह्या उदाहरणामध्ये जर आपल्याला उपयोग जर करायचा असेल as soon as चा, तर वाक्याच्या सुरुवातीला as soon as चा उपयोग केला पाहिजे. मग हे उदाहरण जे आहे हे उदाहरण लिहित असताना म्हणजे आपल्याला कसं येईल परीक्षेमध्ये, यूज as soon as and rewrite the sentence. as soon as चा उपयोग करा आणि वाक्य पुन्हा लिहा. मग हे वाक्य जर आपल्याला पुन्हा लिहायचं असेल तर वाक्याच्या स्टार्टिंगला पहिली जी घटना घडलेली आहे, प्रिन्सिपल क्लॉज याच्यामध्ये द रेस स्टार्टेड हे आहे. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये as soon as चा उपयोग करताना as soon as the race started, STARTED started. आता या फुल स्टॉप जो दिलेला आहे याचा कॉमा बनवा. We were looking for भोला. आम्ही भोलाला बघत होतो. हे झाला याच्यामधला हा पहिला उपयोग झाला as soon as चा. या वाक्यामध्ये आपण as soon as चा उपयोग केलेला आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दुसरं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला हार्डली व्हेन चा उपयोग करायचा आहे. पण त्याच्या आधी आपण नो सूनर चा उपयोग करू, मग हार्डली व्हेन चा उपयोग करू. आता as soon हेच वाक्य हेच एक नंबरचं, द रेस स्टार्टेड आणि दॅन आपल्याला नो सूनर दॅनचा उपयोग करायचा आहे. मग वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला नो सूनर टाकायचं आहे. हे वाक्य बघायचं पहिले. म्हणजे ज्या वाक्यामध्ये किंवा आपण समजा as soon as हे असं वाक्य आलं परीक्षेमध्ये, असं येऊ शकतं आपल्याला, as soon as the race started we were looking for भोला. यूज नो सूनर दॅन. या वाक्यामध्ये यूज असं येऊ शकते, यूज नो सूनर, यूज नो सूनर आणि दॅन आणि रिराईट द सेंटेन्स असं जर वाक्य आलं असेल किंवा पहिलं वाक्य आलं असेल तरी सुद्धा प्लेन वाक्य येऊ किंवा as soon as चं वाक्य येऊ, जर as soon as वाक्यामध्ये जर असेल तर त्याच्या ठिकाणी नो सूनर टाकायचं. म्हणजे हे वाक्य बनवताना आपल्याला सुरुवातीला नो सूनर हा हे दोन शब्द आपण टाकले. आता याच्यानंतर या वाक्यामध्ये बघायचं हे वाक्य am, is, are
म्हणजे टू बी ची रूप जी आहेत वॉज वेअर आहे का. नंतर जर ते नसतील, साध्या भूतकाळात आहे की साध्या वर्तमान काळात आहे, डू ची रूप म्हणजे घ्यावं लागेल. म्हणजे हे आता इथे डीड आहे, स्टार्टेड आहे म्हणजे डीड घ्यावं लागेल आपल्याला. तर मग डू चे रूप पाहायचे. मूळ क्रियापद असेल तर डू, जर क्रियापदाला यस लागलेला असेल तर डज, आणि जर क्रियापद भूतकाळी असेल तर डीड. मग इथे हे क्रियापद भूतकाळी आहे म्हणून आपल्याला डीड घ्यावं लागेल. डीड म्हणजे नो सुनर डीड. आता जो कर्ता आहे पहिला तो कर्ता आपण स्टार्ट घ्यायच्या पुढे. द कॅपिटल लेटर आहे, आपण स्मॉल लेटर घेतलं. द रेस आता इथे START स्टार्ट, कारण डीड घेतलेला आहे म्हणून हे क्रियापद मूळ इथे घ्यावं लागेल. आता इथपर्यंत तुम्ही आलेत किंवा आपण असं म्हणून इथपर्यंत आलेत, याचं उदाहरणाचा विचार केला तर हा जो कॉमा आहे किंवा हा जो फुल स्टॉप आहे याच्याऐवजी दॅन शब्द टाकायचा. THAN दॅन, नॉट देन, THEN नाही तर दॅन टाकायचंय, दॅन. नंतर पुढचं वाक्य जे आहे वी वेअर लुकिंग फॉर भोला. या उदाहरणामध्ये अशा प्रकारे आपण याच्यामध्ये, या उदाहरणामध्ये आपण ऍज सून ॲजचा उपयोग केला, याच उदाहरणामध्ये आपण नो सूनरचा उपयोग केला किंवा याच्यातही केला तरी चालेल. मात्र इथे तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे की नो सूनर नंतर मला एम, वाक्यामध्ये एम, इज, आर जर असेल तर ते टू बीचं रूप घ्या. जर भूतकाळी असेल तर डीड घ्या, वर्तमान काळी असेल तर डू किंवा डज घ्या. वाज आणि वेअर जर शब्द आला असेल तर त्याच्यापैकी सुद्धा भूतकाळी क्रियापद तुम्ही घेऊ शकता. हॅड आला असेल तर हॅड घेऊ शकता. हॅव किंवा हॅज आलं असेल तर हॅव किंवा हॅज तुम्ही घेऊ शकता. आता हार्डली व्हेन याचा जर उपयोग करायचा असेल तर हार्डलीच्या वाक्यामध्ये उपयोग करत असताना आता हे वाक्य बघा, याच्यामध्ये जर आपल्याला उपयोग करायचा आहे तर हार्डली, समजा उदाहरणार्थ हे असं परीक्षेमध्ये आलं असेल, हे आलं असेल किंवा हे आलं असेल, कोणतंही वाक्य आलं असेल तरी वाक्याच्या सुरुवातीला हार्डली शब्द लिहायचा. हार्डली, HARDLY, हार्डली. याच्यानंतर हॅड हे घ्यायचंच, हॅड घ्यायचंच, कारण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला मेन क्लॉज करायचा असतो. हार्डली हॅड. मग आता समजा उदाहरणार्थ नो सुनरचं वाक्य असेल तर नो सुनरच्या जागी आपण हार्डली आणि डीडच्या जागी हॅड टाकलं, किंवा ऍज सून ॲजच्या जागी आपण हार्डली टाकलं आणि हॅड घेतलं. नंतर कर्ता जो असेल तो, आता उदाहरण समजा आपण हे बघा, हे बघा, हे बघा, हार्डलीच्या नंतर कर्ता द रेस आहे, याच्यामध्येही नो सुनरच्या नंतर द रेस शब्द आलेला आहे, याच्यातून ते काढल्यानंतर रेस आलेला, मग इथे रेस घ्या, द रेस. हार्डली हॅड द रेस, RACE. आता इथे क्रियापदाचं तिसरं रूप येईल हॅड घेतल्यानंतर, म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये आपण वाक्य करतो आहे द रेस स्टार्टेड, STARTED, स्टार्टेड. आता इथे दॅन शब्द आलेला आहे. वाक्य जर असं असेल तर इथे कॉमा आलेला आहे. समजा ॲज सून ॲजचं वाक्य आलं असेल तर कॉमा काढून टाकायचं. नो सुनरच्या वाक्यामध्ये जर उपयोग विचारला असेल तर दॅन शब्द काढून टाकायचा, किंवा जर प्लेन दोन वाक्य आले असतील तर फुल स्टॉप काढून टाकायचा आणि त्याच्या ऐवजी व्हेन शब्द घ्यायचा. व्हेन, आपण हार्डली व्हेनचा उपयोग करतोय. हार्डली हॅड द रेस स्टार्टेड व्हेन, पुढे जे वाक्य आहे वी वेअर लुकिंग फॉर भोला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकाच वाक्यामध्ये ॲज सून ॲजचा उपयोग शिकलो, त्याच वाक्यामध्ये नो सुनरचा उपयोग शिकलो, त्याच वाक्यामध्ये हार्डलीचा उपयोग शिकलो. परत आणखी प्रॅक्टिससाठी दुसरं एखादं उदाहरण बघा. लुक ॲट दिस एक्झाम्पल. आता इथे मी वाक्य लिहिलंय ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द क्लास द स्टुडंट स्टूड अप. याच्यामध्ये तुम्हाला वाक्य असेल यूज नो सुनर, नो सुनर असं एवढं येऊ शकते. यूज नो सुनर अँड रिराईट द सेंटेन्स. वाक्यामध्ये नो सुनर लिहा आणि पुन्हा वाक्य लिहा.
मग ऍज सुन ऍज जो दिलेला आहे हा शब्द काढून टाका, ऍज सुन ऍज टाका. बघा इथे ऍज आपल्याला नो सुनरचा उपयोग करायचा आहे, तर ऍज सुन ऍज शब्द आपण काढायचा आहे, नो सुनर टाकायचा आहे. नो सुनर. नंतर इथे तुमच्या मनामध्ये हे आलंच पाहिजे. आता याच्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक प्रकाश क्लिक झालं पाहिजे की याच्यामध्ये मी कोणतं डू, डीड, डज, यू, एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड याच्यापैकी काही आहे का? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे बी आलं तरी तुम्हाला इथे टाकायचंच आहे. नो सुनर नंतर डीड, नो सुनर डीड असा शब्द तुमचा पाठ झाला पाहिजे. डीड वरून मग तुम्हाला हे सगळे क्रियापद आठवले पाहिजे. आता इथे एंटर्ड असल्यामुळे आपण डीड घेतलं. नो सुनर डीड. करता आहे द टीचर. नंतर नो सुनर डीड द टीचर. आता एंटर्ड असल्यामुळे आपण वर्तमान काळामध्ये ENTR एंटर. नो सुनर ऍज सुन ऍज द टीचर एंटर्ड द क्लास. आता इथे कॉमा काढून आपण दॅन टाकायचं. दॅन नंतर पुढचं वाक्य जसं तसं घेऊ. स्टुडंट्स स्टूड STOOD स्टूड अप. जसे शिक्षक वर्गामध्ये शिक्षकांनी प्रवेश केला तशी मुलं उभे राहिलेत, असा याचा दोन्हीचा अर्थ आहे. आता समजा ऍज सुन ऍजच वाक्य आहे आणि याच्यात तुम्हाला विचारलं की यूज हार्डली व्हेन. समजा या ठिकाणी नो सुनर नाही तर या ठिकाणी काय आहे? हार्डली व्हेन आहे, असं तुम्ही गृहीत धरा. यूज हार्डली व्हेन. HARDLY हार्डली आणि व्हेन. हार्डलीच्या नंतर हॅड हे तुम्हाला घ्यायचंच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच उदाहरण याचाच विचार करतोय. आता याच्यामध्ये हार्डलीचा उपयोग करायचा आहे तर आपण उदाहरण असं घेऊ. हार्डली HARDLY हार्डली. त्याच्यानंतर हॅड. त्याच्यानंतर हे ऍज सुन ऍज काढला, हार्डली शब्द टाकला, नंतर हॅड टाकलं आहे, मग करता द टीचर आहे. हार्डली हॅड द टीचर. आता इथे क्रियापदाचं तिसरं रूप एंटर्डचं एंटरच राहील. ENTERED हे लक्षात घ्या. हॅड आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. पास्ट परफेक्ट टेन्स मध्येच प्रिन्सिपल. आणि हे हार्डलीचा उपयोग नेहमी हार्डलीच्या वाक्यामध्ये हॅड येतच आणि क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला टाकावंच लागते. पास्ट परफेक्ट टेन्स मध्येच ते वाक्य असते, दुसऱ्या कोणत्याही काळामध्ये ते वाक्य करता येत नाही. हे नेहमीसाठी लक्षात असू द्यायचं. द क्लास एंटर द क्लास. नंतर इथे हा जो दॅन शब्द दिलेला आहे किंवा इथे कॉमा घेतलेला आहे, हे वाक्य येऊ शकते, हे वाक्य येऊ शकते. मग इथे आपण हार्डलीच्या नंतर व्हेन शब्द टाकायचा आपल्याला, म्हणजे या फुलस्टॉपच्या ठिकाणी व्हेन. फुलस्टॉप काढून टाकला व्हेन. द स्टुडंट्स स्टूड अप. स्टुडंट स्टूड अप. अशा प्रकारे हे वाक्य याच्यामध्ये हार्डलीचा उपयोग होईल. याच वाक्यामध्ये स्कार्सली व्हेनचा उपयोग सुद्धा विचारला जाऊ शकतो. हार्डलीच्या सारखा स्कार्सली म्हणजे या ठिकाणी हार्डली न लिहिता आपल्याला यूज स्कार्सली व्हेन असं सुद्धा येऊ शकते. म्हणजे तो उपयोग रेअर आहे, तो उपयोग फार विचारत नाही. परंतु जर आला तर हार्डली हा शब्द काढायचा आणि त्याच्या ठिकाणी स्कार्सली शब्द टाकायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्कार्सली टाकावं लागेल. हार्डलीच्या ऐवजी स्कार्सली. SCARECELY SCARCELY स्कार्सली. हार्डलीच्या ऐवजी स्कार्सलीचा उपयोग आपल्याला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. परंतु हे उपयोग जास्त विचारले जात नाहीत. हार्डली विचारला जाते, नो सुनर विचारला जातो आणि ऍज सुन ऍज विचारला जातो. आणखी आता काही उदाहरणं जी आहेत ही प्रॅक्टिससाठी लिहून घ्या आणि ते करा. हे बघा या ठिकाणी मी सूत्ररूपात तुम्हाला दिलं आहे. ऍज सुन ऍज असेल, एखादं वाक्य प्लेन असेल तर ऍज सुन ऍज लिहा सुरुवातीला.
करता टाका, त्याच्यानंतर व्हर्ब घ्या. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, म्हणजे ॲज सून ॲज राजू एंटर, ENTER, एंटर टू द हाऊस, कॉमा his friend clapped, त्याच्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या. जर सुरुवातीला ॲज सून ॲज घेतलं. नंतर हार्डली आहे. आता हार्डली घ्या, हार्डलीला लागूनच हॅड घ्या जेव्हा आपण उपयोग करू तेव्हा. त्याच्यानंतर करता घ्या, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या आणि जिथे द्यान असेल किंवा फुलस्टॉप असेल किंवा कॉमा असेल ते काढून त्या ठिकाणी व्हेन ते वाक्य कनेक्टर म्हणून किंवा कंजंक्शन म्हणून व्हेनचा उपयोग करा. हेच उदाहरण घेऊ आपण. ॲज सून ॲज शब्द काढला, आपण हार्डली टाकलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये समजा HARDLY, हार्डली. नंतर याच्या सूत्रानुसार हॅड घ्यायचं, त्याच्यानंतर हॅड नंतर करता राजू आहे, राजू घेतला. एंटर्ड क्रियापद जे आहे, क्रियापदाचं तिसरं रूप ENTERED, एंटर्ड टू द हाऊस, टू द हाऊस. आता इथे हा कॉमा आहे, हा काढून आपण व्हेन कंजंक्शन म्हणून वापरू. व्हेन हिज फ्रेंड क्लॅप, त्याने टाळ्या वाजवल्यात. आलं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं, तिसरं सूत्र दिलंय मी नो सुनरचं. नो सुनर घ्या. जर वाक्यामध्ये एम, इज, आर टू बीचे रूप वाजवे याच्यापैकी असेल तर ते घ्या. जर ते नसेल तर मूळ क्रियापद असल्यास डू घ्या, क्रियापदाला यस किंवा ईएस असल्यास डज घ्या, किंवा भूतकाळी क्रियापद असेल तर डीड घ्या, किंवा वाक्यामध्ये हॅड आलं असेल तर हॅड घ्या, हॅव आलं असेल तर हॅव घ्या, हॅज आलं असेल तर हॅज घ्या. हॅव असेल, हॅज असेल ते घ्या. किंवा आणखी याच्या व्यतिरिक्त सुद्धा कॅन, कुड, मे, माइट, मस्ट याच्यापैकी असेल तर ते घेऊ शकतात. त्यानंतर करता घ्या, त्याच्यानंतर वर्ब घ्या, आणि जिथे फुल स्टॉप किंवा कॉमा आहे किंवा व्हेन समजा या वाक्य असं याचं असेल तर हे व्हेन, हार्डलीचं असेल तर व्हेन असेल तर हे काढून टाका आणि नंतर मग द्यान शब्द लिहा. म्हणजे उदाहरण समजा हे जर पाहायचं झालं आपल्याला, यातलं कोणतंही तर सुरुवातीला आपल्याला काय लिहायला लागेल, सुरुवातीला लागेल नो सुनर. आपण राजूचंच उदाहरण घेऊ. नो सुनर. आता इथे एंटर्ड शब्द आलेला आहे, म्हणजेच आपल्याला डीड घ्यावं लागेल. पण समजा जर उदाहरणार्थ हे हार्डलीचं उदाहरण, हार्डली जर आपल्याला विचारलं असेल, हार्डलीचं, आणि याच्यात जर यूज नो सुनरचा उपयोग जर विचारला असेल तर हार्डली हा शब्द काढला, आपण नो सुनर टाकलं आणि हॅडचा हॅड जसं तसंच ठेवलं. नंतर नो सुनर हॅड राजू, ENTERED, एंटर्ड. इथे V3 म्हटलं आहे आपण, नाही सॉरी, याचा विचार करून राहिलो. म्हणजे इथे हॅड असल्यामुळे आपण क्रियापदाचं तिसरं रूपच घेऊ. एंटर्ड टू द हाऊस. आता हे व्हेन जे आहे आपल्याला नो सुनर चा उपयोग आपण या वाक्यात करून राहिलो, म्हणून हा व्हेन शब्द काढला आणि इथे टाकला आपण THAN, दॅन. THAN नका लिहू, हे लक्षात घ्या. आणि पुढे मग हिज फ्रेंड क्लॅप्ड. अशा प्रकारे वाक्यामध्ये आपल्याला हार्डलीचा उपयोग करता येतो आणि नो सुनरचा उपयोग करतो तो, ॲज सून ॲजचा उपयोग करता येतो. याशिवाय स्कार्सलीचा सुद्धा उपयोग करता येतो. जर स्कार्सली वाक्यामध्ये जर टाकायचं असेल तर ते सूत्र हेच आहे. म्हणजे हार्डली
किंवा स्कार्सली SCARCELY स्कार्सली हार्डली घ्या किंवा स्कार्सली घ्या, त्याच्यानंतर हॅड टाका, करता घ्या, क्रियापदाचे स्वरूप आणि घेण, हे सूत्र हेच राहील. उदाहरण याच्यातलं कोणत्याही वाक्यामध्ये करायचं असेल तर नियम हेच आहेत. हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो? जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित याला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील. हे उदाहरणं मी तुम्हाला फक्त समजून सांगितलेले आहेत. असे उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला पुस्तकातून ते शोधून काढा, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करा, जुन्या प्रश्नपत्रिका मिळवा, त्याच्यातून ते सोडवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.